नमस्कार मित्रांनो, माझं नाव वर्धराज सावंत. आपल्या चॅनल मालवणी बाळमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हातेरी धरण आणि तिकडचा परिसर. तर चला आपण हातेरी धरण येथे जाऊया. त्या परिसरातील एका जंगलाकडे आपण पाहू शकता. हे जंगल किती घनदाट आहे आणि ह्या जंगलात अजून दुर्मिळ झाडे आणि वनस्पती आहेत आणि ह्या जंगलाचे रक्षण इकडल्या ग्रामस्थांनी अजूनपर्यंत केलेले आहे. अंदाजे किती पिल्लं असतात? अंदाजे अशी नसतात, ते बॉक्स असतात ना, ते एका बॉक्समध्ये 36 पिल्लं असतात. मग आता किती आहे तुमच्याकडे? आता 4025. 4025. मग त्यांना मोठा व्हायला साधारण कालावधी किती लागतो? मोठं व्हायला म्हणजे जसं खाद्य येणार ना तसं ते वाढत जाणार. 30 दिवसात साधारण वजन 1.5 किलो होतं. अच्छा, एका पिल्लाचं? हो, एका पिल्ला. मग त्यांना असं वातावरण बदलाचा फरक होतो का? आता मध्ये वेगळं वातावरण होतं, त्याचा त्रास होतो का त्यांना? हो. मग त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय करता? म्हणजे आता समजा जास्त गरमी असली ना तर स्प्रिंकलर बसवले आहेत पाण्याचे ना. ते समजा जास्त गरमी वाटते समजा ह्या दिवसांनी मोठी आली की चालू करतो ते. अच्छा. आणि थंडीसाठी काय करता? ते ब्लफ असतात ते. अच्छा, बल्बाचा सहारा आहे. म्हणजे बोर्डिंग करतो. 5 ते 6 दिवस ते लहान पिल्लं असताना ना बोर्डिंग करतो. म्हणजे ते बल असतात आणि ते टिपट होतं.
अच्छा, समजलं. मग आता मोठी झाल्यावर त्यांची विक्री म्हणजे शेवटची विक्री कशी करता, म्हणजे डायरेक्ट मार्केटमध्ये कसं विकलं जातं त्यांना? मार्केट म्हणजे ती कंपनी असतात ना, हां. ते साधारण 30 म्हणजे 1.5 किलोची झाली ना, म्हणजे पूर्ण झाली ना, समजा 30 दिवस झाले, ती शेड जास्त म्हणजे गर्दी होती ना पक्ष्यांची, समजलं. त्यामुळे ती एक गाडी 30 दिवस झाले की काढतात. अच्छा. आणि मग म्हणजे ते घेऊन गेल्यावर आपल्याला पेमेंट मिळतं? हो, म्हणजे सगळं झालं ना की 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर ते चेक पाठवून देणार. जसं आपलं कसं आता खाद्य किती लागलं म्हणजे पक्ष्यांना, त्यानुसार किंवा किती मर झाली, किती वजन झालं, का आता समजा खाद्य 2.5 पोती लागली, त्याच्यात किती पक्ष्यांचं वजन झालं ना, किंवा किती मर झाली, त्याच्यावर ते ठरवतं कॉस्टिंग. आता प्रत्येक पिल्लाचं वजन वेगळं होऊ शकतं. मग त्याचं गृहीत धरलं, समजा एक मोठा 2 किलोची कोंबडी, एक 1.5 किलोची कोंबडी, त्याचं कसं करतात ते मग? ते म्हणजे कसे सरसकट काट्याक लावताना ना, असे पक्षी लावताना एकच सरसकटच लावतात. अच्छा, ॲव्हरेजवर समजतं ते. एव्हरेजवर. ठीक, चालेल. तर असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच जर नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर मालवणी बॉय ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.